छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयामध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आघाडीतील प्रत्येक पक्षाची आपापली रणनीती असून दिलेला उमेदवार निवडून कसा आणायचा याबाबत पुढील दिशा एकत्रितपणे ठरवण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच उमेदवार निवडून आणण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सभा आणि मेळाव्यांसाठी मित्र पक्षाकडून समन्वय राहावा म्हणून आज या बैठकीत मार्गदर्शन केलं गेलं। चंद्रकांत खैरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असून त्यांचे काम करणे माझी जबाबदारी आहे, अशी माहिती दानवेंनी माध्यमांना दिली आहे। काय रणनीती आता कशा पद्धतीने काम? महाविकास आघाडीची बैठक आज आम्ही संभाजीनगर जिल्ह्याची घेतली। आम्ही सरकार तर सोबत चालवलं, पण निवडणुका पहिल्यांदा एकत्रित लढतोय। ज्याच्या त्याच्या पक्षाची काम करण्याची, निवडणुकीची यंत्रणा राबवण्याची एक पद्धत असते। त्या हिशोबाने शिवसेनेची एक स्वतंत्र पद्धत आहे। त्या हिशोबाने तिन्ही सगळ्या पक्षांचा एक समन्वय असावा। आणि आता आम्ही जसं जिल्हा स्तरावर, लोकसभा मतदारसंघ स्तरावर एक समन्वय समिती, तसेच विधानसभा स्तरावर अशा पद्धतीनं समन्वय असावा। मग येणार काय दौरे, मेळावे, उमेदवारांचा दौरा, नेत्यांचा दौरा, बूथचं नियोजन, या सगळ्या गोष्टी बारकाईनं चर्चा करण्यासाठी संभाजीनगर लोकसभेची महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन आज केलं होतं। त्याला सगळ्या पक्षाचे प्रमुख लोक हजर होते। चंद्रकांत खैरे आणि आता तुम्ही सुद्धा एका बैठकीत होतात, आता बाकी सगळ्या गोष्टी मागे पडल्या जातात। पण खैरे साहेब आता उमेदवार आहे, ते प्रचाराचं काम करतील, पण त्याचं जी निवडणूक यंत्रणा असेल ते काम मी बघेल ना, माझी ती जबाबदारी आहे। आणि मला वाटतं त्या हेतूनं कामाला सुरुवात आम्ही केलेली आहे। निश्चित चांगली सुरुवात झालेली। शिवसेना यश नक्की मिळवेल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं तेवढंच सहकार्य आम्हाला राहणार। आणि म्हणून मला असं वाटतं आता हे जुने विषय सगळे संपलेले, त्याला काही आता तो विषय चढवण्यात काही अर्थ नाही। पेढ्याचा गोडवा जास्त काळ टिकेल? पेढ्याचा गोडवा बिलकुल निवडणूक 4 जूनला विजय मिळवूनच आम्ही राहू, असा संकल्प आम्ही केलेला आहे। एकीकडे तुम्ही जोरदार काही करताना दिसत आहे, मात्र भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभे होत नाही। महायुतीचा उमेदवार जो आहे तो जाहीर होत हे नाही। पण यांच्याकडे उमेदवार नाही, यांना उमेदवार सापडत नाही। उमेदवाराचा कोणताही क्रायटेरिया नाही। कोणी कधी जात बघतं, कधी धर्म बघतं, कधी पैशावाला आहे का बघतात। शिवसेनेनं असं काहीही बघितलेलं नाही। सुस्पष्टपणे संघटनेसाठी काम करणारा, जनतेत राहणारा उमेदवार शिवसेनेने, शिवसेना पक्षप्रमुखांनी निवडलेला आहे। बाकी क्रायटेरिया आमच्याकडं नो। संजय राऊत यांना सकाळी संजय शिरसाट, केस्टो मुखर्जी म्हटले राजकारणातले, आणखी पुन्हा आशिष शेलार यांनी सुद्धा त्यांना राजकारणातले गणपत पाटील म्हटले। मला असं वाटतं आता बॅलेन्स बिघडायचे दिवस सुरू झालेले। ज्याचं बॅलेन्स नसतं, ज्याला निवडणुकीत पराभव दिसायला लागतो, ज्याला अपयशपत्री पडेल असं दिसतं, आणि ज्याला जो माणूस ताकदीनं फेस करतो त्याला असं बोलण्याचा सातत्यानं सार्वजनिक जीवनात असे अनुभव येत असतात। आणि म्हणून मग जे कोणी बोलले, काय केस्टो मुखर्जी बोलले असतील, गणपत पाटील बोलले असतील, मग असं हे केस्टो मुखर्जी असो की गणपत पाटील असो, हे समाजातले मुख्य घटक राहिलेले आहेत। त्यांना जर अपमान करत असाल आपण तर तेही चुकीचं आहे। परंतु संजय राऊत साहेब एक ज्या पद्धतीनं या सगळ्या लोकांचा मुकाबला करतात, नुसत्या शब्दाच्या प्रहाराने घायल होतात, अजून तर ते मैदानात उतरलेले नाही आहे, नुसत्या शब्दाच्या प्रहाराने घायल होतात। आणि मला असं वाटतं जो अशा पद्धतीनं मजबूत असतो त्याला विरोधक टार्गेट करत असतात। त्यामुळे यांचं बॅलेन्स पूर्णपणे मानसिक संतुलन बिघडल्याचं हे द्योतक आहे। मला वाटतं आम्ही असं बॅलेन्स, असं संतुलन कुठे बिघडू देणार नाही। विरोधक म्हणून निश्चित त्यांचा आदर करू, त्यांच्या टीकेला आदरानेच उत्तर देऊ, ही भूमिका आमची राहील।